हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड बघितलं होतं. हा नर्वस सिस्टमचा, हा सेंट्रल नर्वस सिस्टमचा पार्ट होता. काय? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. तर हे आपण सेंट्रल नर्वस सिस्टमचा पार्ट बघितला. आता आपण बघणार आहोत पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये आपण बघितलं होतं की काय राहतात, क्रॅनियल नर्व राहतात आणि स्पायनल नर्व राहतात आणि स्पायनल नर्व राहतात. ठीक आहे. तर क्रॅनियल नर्व किती येतं? 12 पेअरमध्ये येतं आणि क्रॅनियल नर्व किती येतं? 31 इन पेअर आहे. ठीक आहे. तर क्रॅनियल नर्व 12 येतं आणि स्पायनल नर्व 31 येतं. त्याच्यानंतर हे सर्व जे नर्व्स येतं हे मिळून काय करतात? हे फॉर्म करतात प्लेक्सेस. हे काय करतात? प्लेक्सेस फॉर्म करतात. प्लेक्सेस काय राहते? नेटवर्क ऑफ नर्व राहते. ठीक आहे. तर आता याच्यात नाही का, प्लेक्सेसमध्ये काय राहतात? प्लेक्सेसमध्ये आपल्याला सर्वायकल प्लेक्सेस बघायचं, आपल्याला ब्रॅकियल प्लेक्सेस बघायचं, आपल्याला लंबार प्लेक्सेस बघायचं आणि आपल्याला सॅक्रल प्लेक्सेस बघायचं. ठीक आहे. तर आता आपण हे सर्व बघून घेऊ. हे सर्व आता आपण एका पॉईंटनुसार बघणार आहोत. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा येते डिस्क्रिप्शन ऑफ पेरिफेरल नर्व सिस्टम, क्रॅनियल अँड स्पायनल नर्व्स, ब्रॅकियल, सर्वायकल, लंबार आणि सॅक्रल नर्व प्लेक्सेस. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण क्रॅनियल नर्व बघू. देअर आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. ईच क्रॅनियल नर्व हॅज नंबर अँड नेम. ठीक आहे. 12 पेअर्स येतात. ईच क्रॅनियल नर्वला काय आहे? नेम आहे आणि त्याला नंबर आहे. ठीक आहे. क्रॅनियल नर्व्स इमर्ज फ्रॉम कुठून होतात? हे स्टार्ट कुठून होतात? इमर्ज होतात ब्रेनपासून अँड आर ट्रान्समिटेड थ्रू कशा थ्रू जातात? त्या फोरामिना आणि फीचर इन द बेस ऑफ स्कल. कुठून जातात? बेस ऑफ स्कलमध्ये. तर हे कोणते? ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर, ट्रॉक्लिअर, ट्रायजिमिनल, ॲब्डसन नर्व, नंतर ते फेशियल नर्व, वेस्टिब्युलोक्लॉक्लिअर नर्व किंवा ऑडिटरी नर्व, येते ग्लॅसोफॅरेंजियल नर्व, व्हेगस नर्व, ॲसेसरी नर्व आणि हायपोग्लॉसियल नर्व. ह्या येतात 12 पेअर. हे 12 नर्वचे नाव येतं, 12 क्रॅनियल नर्वचे नाव येतं. हे नाव असे पाठ करून घ्यायचे. ठीक आहे. नंतर इथे ऑल द नर्व्स आर डिस्ट्रीब्युटेड इन द हेड अँड नेक एक्सेप्ट द व्हॅगस नर्व. ऑल नर्व्स कुठून होतात? हेड टू नेक हेड आणि नेक रिजनमध्ये होतात फक्त एक्सेप्ट व्हॅगस नर्व. ठीक आहे. नंतर इथे स्पायनल नर्व्स किती येतात? 31 इन पेअर्स आहे. स्पायनल नर्व्स कनेक्ट काय करतात? स्पायनल नर्व्स काय करतात? सेंट्रल नर्वसला रिसेप्टर्स, मसल्स आणि ग्लँडसोबत कनेक्ट करतात. ठीक आहे. आणि पार्ट ऑफ PNS आणि PNSच्या काही पार्टसोबत कनेक्ट करतात. नंतर येतात 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स आर नेम्ड अँड नंबर्ड अकॉर्डिंग टू देअर रिजन अँड लेवल ऑफ द व्हर्टिब्रल कॉलम. म्हणजे व्हर्टिब्रल कॉलमच्या लेवलनुसार त्याला नाव केलं जाते. ठीक आहे. नंतर फ्रॉम विच दे इमर्ज, जिथून ते चालू होतात त्या रिजननुसार त्याला नाव दिले जाते. किंवा सर्वायकलमधून निघली तर त्याला सर्वायकल नर्व म्हणतात. ठीक आहे. नंतर इथे द फर्स्ट सर्वायकल पेअर इमर्ज बिटवीन द ॲटलस अँड ऑसिपिटल बोन. म्हणजे फर्स्ट जी सर्वायकल पेअर आहे सर्वायकल नर्वची, ती कुठून स्पायनल नर्वची ती कुठून होते? सर्वायकल आणि ऑसिपिटलच्या मधून इमर्ज होते जी पेअर होती फर्स्ट ती. ठीक आहे. नंतर इथे ऑल अदर स्पायनल नर्व्स इमर्ज फ्रॉम व्हर्टिब्रल कॉलम थ्रू द इंटरव्हर्टिब्रल फोरामिना बाय बिटवीन ॲडजॉइनिंग व्हर्टिब्री. म्हणजे काय? दोन व्हर्टिब्रीमध्ये जे स्पेस राहते तिथून नर्व इमर्ज होतात. बाकीच्या सर्व फक्त फर्स्ट कुठून होते? ऑसिपिटल आणि सर्वायकल. म्हणजे पहिलं जे सर्वायकल व्हर्टिब्री ॲटलसपासून. ठीक आहे. फर्स्ट सर्वायकल व्हर्टिब्रीला ॲटलस म्हणतात. ठीक आहे. नंतर इथे सर्वायकल नर्व किती? 8 इन पेअर. थोरॅसिक नर्व 12 इन पेअर. लंबर नर्व 5 इन पेअर. सॅक्रल नर्व 5 इन पेअर. कॉकेजियल नर्व 1 इन पेअर. ठीक आहे. तर C8, T12 हे सर्व मिळून किती झाले? हे 8, 12, 20 आणि 5, 30 आणि 31. ह्या झाल्या 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स. ठीक आहे. नंतर आपण बघणार आहोत नंतर हे सर्वायकल नर्व प्लेक्सेस जे रूट व्हॅल्यू काय राहते? C1, C2, C3 आणि C4. याची काय? हे रूट व्हॅल्यू आहे. सिच्युएशन काय? सिच्युएटेड ऑन ईच साईड ऑफ द नेक अलॉंग साईड द फर्स्ट 4 सर्वायकल व्हर्टिब्री. ज्या फर्स्ट 4 सर्वायकल व्हर्टिब्री राहतात तिथून हे स्टार्ट होतात. कोणते? सर्वायकल नर्व प्लेक्सेस. सप्लाय कशाला करतात? सर्वायकल नर्व प्लेक्सेस सप्लायड द स्किन अँड मसल्स ऑफ द हेड, नेक अँड सुपेरियर पार्ट ऑफ शोल्डर आणि शोल्डरच्या सुपेरियर पार्टमध्ये. ठीक आहे. याचे ब्रांचेस काय? तर सुपरफिशियल आणि डीप अशा 2 ब्रांचेस पडतात. सुपरफिशियल काय म्हणतात? सेन्सरी ब्रांच म्हणतात. आणि जे डीप ब्रांच राहते ती काय राहते? मेजरली मोटर राहते. ठीक आहे. तर आता सेन्सरी काय करतात? सेन्सरी नर्व्स काय करतात? ऑर्गन टू ब्रेनकड नर्वकर सिग्नल पाठवतात. आणि जे मोटर काय करतात? नर्वस सिस्टम म्हणजे काय? आपल्या ब्रेनपासून आपल्या ऑर्गनपर्यंत सिग्नल ट्रान्समिट करतात. ठीक आहे. नंतर इथे सुपरफिशियल जी ब्रांच आहे कशाचे? सर्वायकल प्लेक्सेसच्या, त्याचे 4 ब्रांच येतात. कोणते?
लेसर ऑसिपिटल, ग्रेटर ऑरिक्युलर, ट्रान्सवर्स सर्वायकल आणि सुप्राक्लॅव्हिक्युलर नर्व. ठीक आहे, ते OATS ओट्स या न्यूमॉनिक्सनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, याची रूट व्हॅल्यू काय C2, C2, C3, C2, C3 आणि C3, C4. ठीक आहे, तर आता सर्वायकल प्लेक्सेस कुठून स्टार्ट होते C1 to C4 काय सर्वायकल प्लेक्सेस. ठीक आहे, सर्वायकल प्लेक्सेसच्या 2 ब्रांच कोणते सुपरफिशियल आणि डीप. सुपरफिशियलचे किती 4 काय लेसर ऑसिपिटल, नंतर येते ग्रेटर ऑरिक्युलर, नंतर येते ट्रान्सवर्स सर्वायकल, नंतर येते सुप्रा क्लॅव्हिक्युलर, तिथं क्लॅव्हिकल असे म्हणून सुप्रा क्लॅव्हिक्युलर. ठीक आहे, हे झालं क्लिअर. याचं शॉर्ट फॉर्म काय ओट्स. लेसर ऑसिपिटल, ग्रेटर ऑरिक्युलर, ट्रान्सवर्स सर्वायकल आणि सुप्रा क्लॅव्हिक्युलर नर्व. ठीक आहे, याच्या रूट व्हॅल्यू काय ते लेसर ऑसिपिटलची C2, याची काय ते C2, C3, याची काय ते C2, C3, याची पण काय ते C2, C3, याची काय ते C3, C4. हे काय रूट व्हॅल्यूज. ठीक आहे, या अशा लक्षात ठेवायच्या. नंतर येते डीप ब्रांच. नंतर काय ते डीप ब्रांचचे काय डीप ब्रांचचे किती येतं 3 येतं. डीप ब्रांचचे 3 ब्रांचेस येतात. याचे हे लार्जली काय राहतात मोटर राहतात. याचे काय ते अँसा सर्वायकल्स. ठीक आहे, कारण की सर्वायकल वर्टिब्रे येतं म्हणून नाव काय सर्वायकल्स. याचे 2 रूट राहतात, एक राहते सुपेरियर आणि एक राहते इन्फेरियर. एक राहते सुपेरियर रूट आणि एक राहते इन्फेरियर रूट. सुपेरियर रूटची काय रूट व्हॅल्यू आहे C1 आणि याची काय राहते C2, C3. ठीक आहे, नंतर येते थर्ड काय ते सेकंड काय ते फ्रेनिक म्हणजे काय आपलं जे डायफ्रामला सप्लाय करते त्याला काय म्हणतात फ्रेनिक नर्व म्हणतात. ठीक आहे, तर फ्रेनिक नर्वची रूट व्हॅल्यू काय C3, C5. नंतर डीप ब्रांचमध्ये अजून काय ते सेगमेंटेड ब्रांचेस. याच्या अजून सेगमेंटेड ब्रांचेस राहतात कुठून C1 to C5. ठीक आहे, हे झालं आपलं सर्वायकल नर्व प्लेक्सेस. ठीक आहे, नंतर येते ब्रॅकियल नर्व प्लेक्सेस. इम्पॉर्टंट आहे, लास्ट इयरला याच्यावर आपल्याला LAQ दिसला होता. लास्ट LAQ आपल्याला ब्रॅकियल प्लेक्सेसवर आला होता, तर इम्पॉर्टंट आहे LAQ आला होता. ठीक आहे, तर ब्रॅकियल नर्व प्लेक्सेस आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यात रूट व्हॅल्यू काय C5 to T1. हे काय ब्रॅकियल नर्व प्लेक्सेसची रूट व्हॅल्यू आहे C5 to T1. सिच्युएशन काय ब्रॅकियल प्लेक्सेस इज एक्सटेंड्स फॉर इन्फेरियरली अँड लॅटरली ऑन द either side of the last 4 cervical and first thoracic vertebrae. Inferiorly म्हणजे खाली and lateral on either side of the last 4 cervical vertebrae and first thoracic vertebrae. म्हणजे C5, C6, C7, C8 आणि T1 असे याचे 5 रूट येतात, असे 5 रूट व्हॅल्यू येतात. ठीक आहे, तर काय येतं C5, C6, C7, C8 आणि T1. ठीक आहे, नंतर जे ब्रॅकियल प्लेक्सेस आहे ते काय फॉर्म करतात रूट्स मिळून ट्रंक फॉर्म करतात, ट्रंक मिळून कॉर्ड फॉर्म करतात, कॉर्ड मिळून ट्रंक डिव्हिजन फॉर्म करतात, डिव्हिजन कॉर्ड फॉर्म करतात, डिव्हिजन नंतर येते ब्रांच ब्रांच नंतर आपल्याला हे करतात जे रूट्स येतं रूट्स मिळून काय करतात ट्रंक फॉर्म करतात, ट्रंक मिळून डिव्हिजन फॉर्म करतात आणि डिव्हिजन मिळून कॉर्ड फॉर्म करतात आणि कॉर्डच्या नंतर लास्टला ब्रांचेस निघतात. तर आता आपल्याला रूट्स किती येतं रूट येतं 5, ट्रंक किती येतं 3, नंतर कॉर्ड किती येतं डिव्हिजन किती येतं डिव्हिजन येतं 6, डिव्हिजन किती येतं 6, किती येतं रूट काय म्हणतात रूट येतं 5, ट्रंक किती येतं 3 ट्रंक फॉर्म करतात आणि नंतर हे 3 ट्रंकचे 6 डिव्हिजन पडतात आणि 6 डिव्हिजनचे 3 कॉर्ड बनतात आणि 3 कॉर्डच्या 5 मेन ब्रांचेस पडतात, 5 मेन ब्रांचेस येतं. तर काय येतं आपले 5 रूट येतं, 5 रूट मिळून काय करतात 3 ट्रंक फॉर्म करतात, 3 ट्रंकचे समोर 6 डिव्हिजन होतात, नंतर 6 डिव्हिजनचे समोर 3 कॉर्ड होतात आणि या 3 कॉर्डच्या नंतर समोर 5 मेन ब्रांचेस येतात. 5 मेन ब्रांचेस येतात कशापासून येतात कॉर्डपासून 5 मेन ब्रांचेस येतात. 3 कॉर्डपासून किती येतात 5 मेन ब्रांचेस येतात. ठीक आहे, आणि नंतर याच्या काही रूट काही आपल्याला ट्रंकमधून पण काही ब्रांचेस दिसतात, काही आपल्याला रूट्समधून ब्रांचेस दिसतात. ठीक आहे, तर आता ते सर्व आपण कशात बघणार आहोत ब्रॅकियल प्लेक्सेसमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर आता पहिल्यांदा आपण ब्रॅकियल प्लेक्सेस बघून घेऊ कसं राहते काय राहते. ब्रॅकियल प्लेक्सेस इम्पॉर्टंट आहे, थोडं समजायला अवघड आहे, पण मी जसं सांगतो तसं समजायचा प्रयत्न करा. ठीक आहे, एवढं समजलं की
5 रूट मिळून ट्रंक फॉर्म करतात. ट्रंक किती तर 3 ट्रंक फॉर्म करतात. नंतर 3 ट्रंकचे 6 डिव्हिजन होतात. 6 डिव्हिजनच्या नंतर 3 कॉर्ड होतात. 3 कॉर्डच्या 5 मेन ब्रांचेस येतात आणि काही एक्स्ट्रा ब्रांचेस येतात. पण एवढं तुम्हाला लक्षात आहे. ठीक आहे, आता आपण बघू काय काय. ठीक आहे, तर आता पहिल्यांदा काय येते, पहिल्यांदा येते आपल्याला 5 मेन रूट येतं. 5 रूट व्हॅल्यू येतं. 5 काय रूट येतं. C5 C6 C7 C8 आणि T1 हे काय येतं, हे 5 मेन रूट येतं. तर आता C5 C6 C7 C8 आणि T1. ठीक आहे, C5 आणि C6 C7 सेपरेट ब्रांच फॉर्म करते. C8 आणि T1 हे 3 मिळून काय फॉर्म करतात, 5 रूट मिळून 3 ट्रंक फॉर्म करतात. हे काय ट्रंक, हे काय अप्पर ट्रंक, हे काय अप्पर ट्रंक, हे काय मिडल ट्रंक, अप्पर ट्रंक, मिडल ट्रंक आणि हे काय लोअर ट्रंक. तर अप्पर ट्रंक कशा मिळून फॉर्म झालं, C5 आणि C6 रूटपासून काय फॉर्म झालं, अप्पर ट्रंक. C5 C6 पासून अप्पर ट्रंक, C7 पासून मिडल ट्रंक आणि C8 आणि T1 पासून लॅटरल ट्रंक. ठीक आहे, समजलं. हे काय अप्पर ट्रंक, मिडल ट्रंक आणि लोअर ट्रंक. ठीक आहे, C5 C6 पासून अप्पर ट्रंक, C7 पासून मिडल ट्रंक, C8 T1 पासून लोअर ट्रंक. ठीक आहे, नंतर आता हे जे ट्रंक येतं अप्पर ट्रंकच्या नंतर समोर 2 डिव्हिजन होतात. एक होते अँटेरियर डिव्हिजन, एक होते पोस्टेरियर डिव्हिजन. नंतर मिडल ट्रंकचे पण काय होतात, अँटेरियर डिव्हिजन आणि पोस्टेरियर डिव्हिजन. लॅटरल ट्रंकचे पण लोअर ट्रंकचे पण काय होतात, अँटेरियर डिव्हिजन, पोस्टेरियर डिव्हिजन असे 2 डिव्हिजन पडतात. नंतर जे पोस्टेरियर डिव्हिजन ऑफ 3 कॉर्ड येतं, 3 ट्रंक येतं. जे तिन्ही ट्रंकचे जे पोस्टेरियर कॉर्ड येतं, पोस्टेरियर डिव्हिजन ऑफ अप्पर ट्रंक, मिडल ट्रंक आणि लोअर ट्रंक हे मिळून काय फॉर्म करते, पोस्टेरियर कॉर्ड. हे काय फॉर्म करते, पोस्टेरियर कॉर्ड. आणि काय येते अँटेरियर डिव्हिजन ऑफ लोअर ट्रंक, हे काय फॉर्म करते, हे फॉर्म करते मेडियल ट्रंक. हे काय फॉर्म करते, मेडियल कॉर्ड. आणि नंतर अँटेरियर डिव्हिजन ऑफ अप्पर ट्रंक आणि अँटेरियर डिव्हिजन ऑफ मिडल ट्रंक, अँटेरियर डिव्हिजन ऑफ अप्पर ट्रंक अँड अँटेरियर डिव्हिजन ऑफ मिडल ट्रंक हे मिळून काय फॉर्म करतात, हे फॉर्म करतात लॅटरल कॉर्ड. हे काय करतात, लॅटरल कॉर्ड. हे फॉर्म करतात लॅटरल कॉर्ड. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता हे डायग्राममध्ये बघा. तर काय पहिल्यांदा 2 रूट मिळून C5 C6 अप्पर ट्रंक, C7 मिडल ट्रंक, C8 T1 लोअर ट्रंक. नंतर याचे 2 डिव्हिजन पडतात, अँटेरियर डिव्हिजन, पोस्टेरियर, अँटेरियर पोस्टेरियर असे 2 डिव्हिजन पडतात. नंतर सर्व तिन्हीचे काय अप्पर, मिडल आणि लोअर ट्रंकचे जे हे राहतात, काय म्हणतात पोस्टेरियर डिव्हिजन राहतात, ते फॉर्म करते पोस्टेरियर कॉर्ड. नंतर जे अँटेरियर जे लोअर ट्रंकचं जे अँटेरियर डिव्हिजन राहते ते फॉर्म करते मिडल ट्रंक. ते फॉर्म करते मिडियल कॉर्ड. ते काय फॉर्म करते मिडियल कॉर्ड. आणि नंतर जे अँटेरियर डिव्हिजन ऑफ अप्पर ट्रंक आणि अँटेरियर डिव्हिजन ऑफ मिडल ट्रंक हे फॉर्म करते लॅटरल कॉर्ड. हे काय फॉर्म करते लॅटरल कॉर्ड. नंतर लॅटरल कॉर्डच्या समोर 3 ब्रांचेस पडतात. लॅटरल कॉर्डच्या किती ब्रांचेस पडतात, 3. मिडियल कॉर्डच्या किती ब्रांचेस पडतात, 5. आणि अल्नर कॉर्डच्या किती ब्रांचेस पडतात, 5. पोस्टेरियर कॉर्डच्या किती ब्रांचेस पडतात, 5. 5 3. ठीक आहे, हे समजलं. आता लॅटरल कॉर्डचं जे ब्रांचेस येतात त्याचं लक्षात ठेवायसाठी काय LML हे ब्रांचेस येतात त्याच्या. ठीक आहे, नंतर इथे मेडियल कॉर्डचे काय M4U. नंतर जे पोस्टेरियर कॉर्ड आहे त्याचं काय अल्नर. ठीक आहे, आता याचे नावं बघू. काय येतं पहिल्यांदा, काय येते हे लॅटरल कॉर्डच्या ब्रांचेस बघत आहे. आपण पाहिलं होतं 5 मेन ब्रांचेस निघतात. 5 मेन ब्रांचेस निघणार येतात. त्या 5 मेन ब्रांचेस कोणत्या येतात, मस्क्युलोक्युटेनियस नर्व, मीडियन नर्व, अल्नर नर्व, रेडियल नर्व आणि ॲक्झिलरी नर्व. हे येतं 5 मेन ब्रांचेस. 5 मेन ब्रांचेस कशाच्या येतात, या 3 कॉर्डच्या. लॅटरल कॉर्डची मस्क्युलोक्युटेनियस नर्व, लॅटरल कॉर्ड, मस्क्युलोक्युटेनियस नर्व. नंतर मीडियन नर्व काय करते, लॅटरल रूट ऑफ लॅटरल कॉर्ड आणि मिडियल रूट ऑफ मिडल कॉर्ड हे मिळून काय फॉर्म करते मीडियन नर्व. नंतर येते मिडियल कॉर्ड काय फॉर्म करते अल्नर नर्व. आणि जे पोस्टेरियर कॉर्ड रेडियल नर्व आणि एक ब्रांच काय फॉर्म करते ॲक्झिलरी नर्व. हे मेन ब्रांचेस येतात त्याच्या. आणि ज्या अदर ब्रांचेस आहेत त्यामध्ये काय ते लॅटरल पेक्टोरल नर्व आणि मस्क्युलोक्युटेनियस नर्व, लॅटरल नर्व, मस्क्युलोक्युटेनियस नर्व आणि लॅटरल रूट ऑफ मीडियन नर्व.
लॅटरल रूट ऑफ लॅटरल कॉर्ड, ठीक आहे, जे काय फॉर्म करते मीडियन नर्व, समोर जाऊन मीडियन नर्व फॉर्म करते, ठीक आहे. नंतर येते मेडियल कॉर्ड. मेडियल कॉर्ड काय करते, एम काय, एम फॉर मेडियल पेक्टोरल नर्व. दुसरा एम कशासाठी आहे, मेडियल क्युटॅनियस नर्व ऑफ आर्म. कशासाठी, फॉर सेन्सेशन ओनली. क्युटॅनियस नर्व काय करते, फक्त सेन्सेशनसाठी राहते. आणि नंतर राहते मेडियल क्युटॅनियस नर्व ऑफ फोर आर्म. पहिली एक आर्मची, एक फोर आर्मची. नंतर तिसरी काय ते चौथा जो एम आहे तो कशासाठी स्टँड करते, मेडियल रूट ऑफ मिडियल कॉर्ड, ठीक आहे. आणि यू स्टँड फॉर अल्नर नर्व. हे झालं. नंतर येते पोस्टिरियर कॉर्ड. याचं न्यूमॉनिक्स काय, अल्नर. याचे 5 ब्रांचेस येतात. पोस्टिरियर कॉर्डच्या 5 ब्रांचेस काय, यू फॉर अप्पर सबस्कॅप्युलर नर्व, एल फॉर लोअर सबस्कॅप्युलर नर्व, एन फॉर नर्व टू लॅट्रिसिमस डॉर्साय, ए फॉर काय, ए फॉर ॲक्झिलरी नर्व, आर फॉर रेडियल नर्व. हे झालं. हे समजलं तुम्हाला, हे ठीक आहे. बाकी आता ते नर्व कुठं सप्लाय करतात ते तुम्हाला सर्व माहीतच आहे, जसं आपण अप्पर लिम्बमध्ये घेतलेलं ते सर्व की. आणि नंतर आता हे झाले आपण लॅटरल कॉर्डच्या आपण 5 मेन ब्रांचेस बघितल्या, मस्क्युलोक्युटेनियस नर्व, मीडियन नर्व, ठीक आहे. हे काय, मेडियल पेक्टोरल. पहिल्यांदा बघू आपण लॅटरल पेक्टोरल नर्व आणि मेडियल पेक्टोरल नर्व. हे कशाला सप्लाय करते, पेक्टोरलिस मेजर आणि पेक्टोरलिस मायनरला, ठीक आहे. नंतर येते आपली मस्क्युलोक्युटेनियस नर्व. आपण बघितलेली आहे, बायसेप्स ब्रॅकियालिस आणि कोरेको ब्रॅकियालिस. हे कुठं येतं, हे येतं मसल ऑफ फ्रंट, जे अँटेरियर कंपार्टमेंट ऑफ आर्मच्या जे अँटेरियर कंपार्टमेंट आहे त्याच्या मसल्स येतात, ते कोण सप्लाय करते, मस्क्युलोक्युटेनियस नर्व, ठीक आहे. नंतर येते मेडियन नर्व कुठं राहते, फोर आर्म आणि हँड रिजनमध्ये मेडियन नर्व राहते. आणि अल्नर नर्व कुठं राहते, हँड रिजनमध्ये आणि फोर आर्म रिजनमध्ये पण जे फ्लेक्झर कार्पाय अल्नरिस राहते आणि फ्लेक्झर डिजिटोरम प्रोफंडस राहते, त्याला कोण सप्लाय करते, त्याला करते मिडियल हाफ ऑफ काय म्हणतात, अल्नर नर्व सप्लाय करते. आणि लॅटरलला कोणती करते, लॅटरल हाफ कशाला करते, मेडियन नर्व करते, फ्लेक्झर डिजिटोरम प्रोफंडसचा, ठीक आहे. तर समजलं, इथपर्यंत समजलं. नंतर नेक्स्ट येते आपलं, हे झालं लॅटरल कॉर्डबद्दल. मेडियल कॉर्डचे काय, मेडियल पेक्टोरल नर्व बघितले, हे क्युटॅनियस सेन्सेशनसाठी. नंतर येते मेडियन नर्व आपण बघितली. अल्नर नर्व कुठे येते ते पण बघितले आपण. नंतर येते अल्नर, हे कशाचं, पोस्टिरियर कॉर्डसाठी अल्नर, ठीक आहे. अल्नर हे न्यूमॉनिक आहे. आणि अल्नर नर्व कुठे येते, मिडियल कॉर्डची येते अल्नर नर्व, लक्षात द्या, कन्फ्युजन नका करू, ठीक आहे. याचे काय, अप्पर सबस्कॅप्युलर नर्व, लोअर सबस्कॅप्युलर नर्व टू लॅटिसिमस डॉर्सा किंवा थोरॅको डॉर्सल नर्व. आणि येते ए फॉर काय येते, ए फॉर ॲक्झिलरी नर्व, आर फॉर रेडियल नर्व, ठीक आहे. ॲक्झिलरी नर्व कशाला सप्लाय करते, ॲक्झिलरी नर्व सप्लाय करते डेल्टॉइड मसल आणि टेरिस मायनरला. याला काय म्हणतात, याला सर्कमफ्लेक्स नर्व म्हणतात, ठीक आहे. रेडियल नर्व एक्सटेन्सर मसल्स ऑफ फोर आर्मच्या ज्या एक्सटेन्सर मसल येतात, म्हणजे 7 सुपरफिशियल आणि 5 डीप, त्यांना सप्लाय करते. आणि ऑल 3 हेड्स ऑफ ट्रायसेप्स ब्रॅका, याला कोण सप्लाय करते, रेडियल नर्व. आपण सर्व एका जागेवर पाहिलं, ठीक आहे. आता हे लोअर आणि अप्पर सबस्कॅप्युलर नर्व सबस्कॅप्युलरिसला सप्लाय करते, अजून टेरिस मेजरला सप्लाय करते. आणि नर्व टू लॅटिसिमस डॉर्सायला काय करते, ही लॅटिसिमस डॉर्साय मसलला सप्लाय करते. याला काय म्हणतात, क्लाइंबर्स मसल, ठीक आहे. इथपर्यंत झालं. नंतर जे आपले रूट येतं, रूटपासून पण काही ब्रांचेस निघतात. रूटपासून जी ब्रांच निघते, C5 रूटपासून जी ब्रांच निघते त्याला म्हणतात डॉर्सल स्कॅप्युलर नर्व. ही कशाला सप्लाय करते, लेवेटर स्कॅप्युली, रोम्बॉइड मेजर आणि रोम्बॉइड मायनरला सप्लाय करते. नंतर येते C5, C6, C7 या तिन्ही रूटपासून मिळून काय बनते, लॉंग थोरॅसिक नर्व. हे कशाला सप्लाय करते, सेराटस अँटेरियर आणि सेराटस अँटेरियरला सप्लाय करते. यालाच काय म्हणतात, नर्व ऑफ वेल म्हणतात, ठीक आहे. नंतर येते अप्पर ट्रंकपासून आपल्या 2 ब्रांचेस निघतात. याला काय म्हणतात, सुप्रास्कॅप्युलर नर्व. ही काय, डॉर्सल स्कॅप्युलर नर्व. ही काय, सुप्रास्कॅप्युलर नर्व. सुप्रास्पायनेटस आणि इन्फ्रास्पायनेटस मसलला सप्लाय करते. आणि नर्व टू सबक्लॅव्हिस कशाला सप्लाय करते, सबक्लॅव्हिस मसलला, ठीक आहे. याचे हे रूट व्हॅल्यू होता की हे कशापासून बनलं, अप्पर ट्रंक कशापासून बनतं, C5, C6 पासून बनते, ठीक आहे. म्हणून याची रूट व्हॅल्यू काय, C5, C6. रूट व्हॅल्यू म्हणजे काय, याचं रूट कशापासून बनलेलं आहे, ठीक आहे. ते प्रत्येक मसलचं आपल्याला रूट व्हॅल्यू दिलेली आहे. तर इथपर्यंत समजलं, लोअर ट्रंक, अप्पर ट्रंक, मिडल ट्रंक, ठीक आहे. तर आता आणि जे C5, C6, C7, C8 आणि T1 येतं, हे काय येतं, व्हेंट्रल प्रायमरी रेमाय फॉर्म्स
प्लेक्सस, ऑल टाईप ऑफ प्लेक्सेस. ऑल टाईप ऑफ प्लेक्सेस कशापासून बनतात? व्हेंट्रल प्रायमरी रेमाय ऑफ हे नर्व, स्पायनल जे स्पायनल कॉर्डमधून ज्या नर्व निघतात त्याचं जे व्हेंट्रल रेमाय राहते, व्हेंट्रल रेमाय राहते म्हणजे जे समोरचं रेमाय राहते तेच प्लेक्सस फॉर्म करते, जे डॉर्सल रेमाय राहते ते फॉर्म करत नाही. हे पॉईंट इम्पॉर्टंट हे लक्षात ठेवायचं. ओनली व्हेंट्रल प्रायमरी रेमाय, ओनली व्हेंट्रल प्रायमरी रेमाय फॉर्म्स ऑल टाईप ऑफ प्लेक्सेसेस. ठीक आहे, इथपर्यंत झालं. हे झालं आपलं सर्व याची हे सर्व एका डायग्रामवर मी तुम्हाला समजून सांगितलं. ठीक आहे, तर आता हे ब्रॅकियल प्लेक्सेस व्यवस्थित बघ जा, काही प्रॉब्लेम आली तर विचार जा. ठीक आहे, आता इथं नाही का अर्थ पॉईंट राहते, इथं हा अर्थ पॉईंट राहते. इथं काय 6 नर्व इन्व्हॉल्व येतात. इथं 6 नर्व कोणते येतात? एक C5, एक C6 रूट आहे, एक इथं सुप्रास्कॅप्युलर नर्व जाते, एक नर्व टू सबक्लेव्हस जाते, एक अँटीरियर डिव्हिजन जाते, एक पोस्टेरियर डिव्हिजन जाते. या टोटल 6 नर्व्स इथं मिळतात. म्हणून इथं जेव्हा आपल्याला एक्स्ट्रीमिटीमध्ये इथं जेव्हा इंजुरी होते तेव्हा त्याला काय म्हणतात? इथं आपली जी पॅरालिसिस होते त्याच्यात नाही का या सर्व मसल्स इन्व्हॉल्व होतात. हे या नर्व्स डॅमेज होतात. या नर्व्स डॅमेज झाल्या त्याच्यामुळे काय होते? ह्या सर्व मसल्सला प्रॉब्लेम जाते. या सर्व मसल्स पॅरालिसिस होतात कारण की हे सर्व याला सप्लाय करते. तर इथं काय फॉर्म होते? अर्थ पॅरालिसिस फॉर्म होते. आणि याचे काहीतरी आपण याचे काही हे राहते, आपलं जे हँड आहे ते मिडिल लॅटरली रोटेटेड राहते, अडक्टेड राहते, अबडक्शन होत नाही. ठीक आहे, तर हे सर्व अर्थ पॅरालिसिसमध्ये येणार आहे. हा अर्थ पॉईंट आहे. आणि जर का लोअर ट्रंकची इंजुरी झाली तर त्याला तिथं काय ते क्लमकेस पॅल्सी, हे काय पॅल्सी किंवा क्लमकेस पॅरालिसिस. तर हे कशाचं येतं? हे येतं क्लिनिकल ॲनाटॉमी. कशाची? ब्रॅकियल प्लेक्सेसची. इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची. ठीक आहे, तर आता आपण याची थिअरी बघून घेऊ. द फर्स्ट ऑफ ऑल हे येतं ब्रांचेस ऑफ रूट. ज्या रूट्सच्या ज्या ब्रांचेस येतात, जे आपले रूट येतं, रूटच्या ज्या ब्रांचेस येतात त्या कोणत्या येतात त्या बघून घेऊ आपण. आपल्या पहिले इथे डॉर्सोस्कॅप्युलर नर्व, ही काय C5ची ब्रांच आहे. नंतर सुप्रास्कॅप्युलर नर्व आणि नर्व टू सबक्लेव्हस कुठून येते? हे निघते C5 C6 म्हणजे जे अप्पर ट्रंक आहे तिथून फॉर्म होते. ठीक आहे, आणि जी लॉंग थोरॅसिक नर्व आहे ती कुठून फॉर्म होते? C5 C6 आणि C7 रूटपासून कोणती होते? लॉंग थोरॅसिक नर्व फॉर्म होते. ठीक आहे, आणि ही कशाला सप्लाय करते? ही करते आपल्या सेरेटस अँटेरियरला. याला काय म्हणतात? नर्व ऑफ बेल म्हणतात. ठीक आहे, लॉंग थोरॅसिक नर्व. आणि हे कशाच्या ब्रांचेस येतात? ह्या ब्रांचेस येतात कॉर्डच्या. लॅटरल कॉर्डच्या किती ब्रांचेस येतात? 3 येतात. याचं रूट व्हॅल्यू काय? C5 C6 C7. आणि जी मिडल कॉर्ड आहे त्याची रूट व्हॅल्यू काय? C8 T1. आणि जी पोस्टेरियर कॉर्ड आहे त्याची रूट व्हॅल्यू काय? त्याची रूट व्हॅल्यूमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. पोस्टेरियर कॉर्डच्या ज्या रूट व्हॅल्यूज येतात त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. ठीक आहे, ते आता बघू आपण. तर आता जे लॅटरल कॉर्ड आहे, लॅटरल कॉर्डचे जे ब्रांचेस येतात ते आपण कशाने लक्षात ठेवतो? LML म्हणजे काय? L फॉर लॅटरल पेक्टोरल नर्व, M फॉर मस्क्युलोक्युटेनियस नर्व, L फॉर लॅटरल रूट ऑफ लॅटरल कॉर्ड. ठीक आहे, हे काय ते C5 C6 C7 हे रूट व्हॅल्यूज एकदम इझी आहे. याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही. नंतर येते मिडल कॉर्डचं काय? M4U. M काय? मिडियल क्युटेनियस नर्व ऑफ आर्म, मिडियल क्युटेनियस नर्व ऑफ फोर आर्म. याचं काय? C8 T1. नंतर येते मिडियल रूट ऑफ मेडियन नर्व. हे लॅटरल कॉर्ड काय फॉर्म करते? लॅटरल पार्ट ऑफ मेडियन नर्व फॉर्म करते. ठीक आहे, मेडियन नर्व. याची रूट व्हॅल्यू काय? C8 T1. आणि नंतर ते मेडियल पेक्टोरल नर्व. ही काय ते? मेडियल पेक्टोरल नर्व. M फॉर मेडियल पेक्टोरल नर्व आणि लॅटरल पेक्टोरल नर्व ही कशाला सप्लाय करते? ही सप्लाय करते पेक्टोरल रिजनमधल्या पेक्टोरलिस मेजर आणि पेक्टोरलिस मायनरला सप्लाय करते. ठीक आहे, नंतर येते अल्नर नर्व. नंतर काय ते? अल्नर नर्व कुठे राहते? आपल्या मेजरली हँडमध्ये राहते आणि फोर आर्ममध्ये पण राहते. ठीक आहे, तर याच्यात येते याच्यात नाही का एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवायचा अल्नर नर्वचा. याच्यात एक C7 रूट राहते. याची जी रूट व्हॅल्यू आहे तसं ही ब्रांच कशाची? मिडल कॉर्डची. पण याच्यात C7 पण रूट व्हॅल्यू इन्व्हॉल्व राहते. C7 फायबर्स रिच होतात कशातून? कम्युनिकेटिंग ब्रांच फ्रॉम लॅटरल रूट ऑफ मेडियन नर्व. जे मेडियन नर्वचं जे लॅटरल रूट ऑफ मेडियन नर्व हे दोन्ही मिळून काय फॉर्म करते? अल्नर नर्व. तर लॅटरल रूट ऑफ मेडियन नर्वचं जे लॅटरल रूट आहे तिथून C5 हे येते याच्यात. ठीक आहे, सॉरी C7 हे येते रूट व्हॅल्यू येते. ठीक आहे, नंतर येते पोस्टेरियर कॉर्डमध्ये 5 ब्रांचेस येतात. अल्नर काय? अपर सबस्कॅप्युलर नर्व, लोअर सबस्कॅप्युलर नर्व टू लॅटिसिमस डॉर्सल किंवा थोरॅकोडॉर्सल नर्व आणि ॲक्झिलरी नर्व आणि रेडियल नर्व. ठीक आहे, आता याची रूट व्हॅल्यू लक्षात ठेव. C5 C6 याची काय? नर्व टू लॅटिसिमस डॉर्सल आहे C6 C7 C8.
ठीक आहे. नंतर येते ॲक्झिलरी नर्व C5 C6 C5 C6 आणि एक्स्ट्रा काय C7 C8 आणि T1. याच्यात कॉमन काय, याच्यात कॉमन फक्त C6 रूट इन्व्हॉल्ड आहे. कशात, सर्व याच्यात. हे कशाचे, लोअर ट्रंक आहे. हे कुठं फॉर्म होते, लोअर ट्रंकला फॉर्म होते. ठीक आहे. त्या ॲक्झिलरी नर्वला काय म्हणतात, ॲक्झिलरी नर्वला म्हणतात सर्कमफ्लेक्स नर्व. इट रिव्हॉल्व अराउंड द सर्जिकल नेक ऑफ ह्युमरस. ह्युमरसचं जे सर्जिकल नेक राहते तिथं रिव्हॉल्व करते, म्हणून याला काय म्हणतात सर्कमफ्लेक्स नर्व. सर्कमफ्लेक्स ह्युमरल नर्व. सर्कमफ्लेक्स ह्युमरल नर्व हे कशाचं नाव आहे, ॲक्झिलरी नर्वचं. रेडियल नर्व काय, थिकेस्ट ब्रांच ऑफ ब्रॅकियल प्लेक्सेस. कारण की याच्यात सर्व नर्व 5च्या रूट व्हॅल्यू इन्व्हॉल्व होतात. ठीक आहे. म्हणून काही थिकेस्ट ब्रांच ऑफ ब्रॅकियल प्लेक्सेस. ऑल रूट्स प्रेझेंट. सप्लाय ऑल 3 हेड्स ऑफ ट्रायसेप्स ब्रॅकाय. हे रेडियल नर्व कशाला करते, ऑल हेड्स ऑफ ट्रायसेप्स ब्रॅकाय. ठीक आहे. आणि हे तर आपण समजा बघितलंच. डॉर्सस स्कॅप्युलर नर्व कशाला सप्लाय करते, आपल्या डॉर्सस स्कॅप्युलर नर्व रोम्बायडसला सप्लाय करते. रोम्बायडसमध्ये काय ते लेवेटर स्कॅप्युली, रोम्बायड मेजर आणि रोम्बायड मायनर. सुप्रा स्कॅप्युलर नर्व कशाला सप्लाय करते, सुप्रास्पायनेटस इन्फ्रास्पायनेटसला. नर्व टू सबक्लॅव्हस सबक्लॅव्हस मसल. लॉंग थोरॅसिक नर्व सेरेटस अँटेरियर किंवा नर्व ऑफ बेल म्हणतात त्याला. ठीक आहे. हे झालं आपलं सर्व याची थिअरी. ठीक आहे. तर माझ्या हिशोबाने आता तुम्हाला याच्यात काही अडचण येणार नाही. आणि राहिलं फक्त आता अर्थ पॅरालिसिस आणि क्लमकेस पॅरालिसिस याचं क्लिनिकल अॅनाटॉमी. म्हणजे आपला पूर्ण आपलं ब्रॅकियल प्लेक्सिस इथं एंड होऊन जाते. ठीक आहे. इथं या नोट्समध्ये सर्व याची थिअरी दिलेली आहे, ते आता रीड करून घ्याल. म्हणजे तेच सर्व पॉईंट जे आपण घेतले तेच पॉईंट येतात, तेच एक्सप्लेन केले येतं. आपल्याला फक्त अप्लाइड अॅनाटॉमी काय बघायची, अर्थ पॅरालिसिस आणि क्लमकेस पॅरालिसिस. जी साईट ऑफ इंजुरी काय, वन रिजन ऑफ द अप्पर ट्रंक. अप्पर ट्रंकमध्ये आपण हे बघितलं होतं, ते 6 पॉईंट अर्थ पॉईंट म्हणतात त्याला. ते 6 पॉईंट इन्व्हॉल्व होतात, 6 नर्व्स इन्व्हॉल्व होतात. इंजुरी टू अप्पर ट्रंक ही काय, अर्थ पॅरालिसिस. जे अप्पर ट्रंक आहे, अप्पर ट्रंकमध्ये काय येते, C5 C6. इथं सुप्रास्कॅप्युलर नर्व, नर्व टू सबक्लेव्हस आणि इकडं अँटेरियर डिव्हिजन आणि पोस्टेरियर डिव्हिजन. ठीक आहे. इथं काय होते, इथं जर का अप्पर ट्रंकमध्ये इंजुरी झाली तर अर्थ पॅरालिसिस होते. कॉज ऑफ इंजुरी काय होते, अनड्यू सेपरेशन ऑफ द हेड ऑफ द शोल्डर. जर का शोल्डरमध्ये जेव्हा बर्थ होते, जेव्हा चाइल्ड बर्थ होते, जेव्हा आपण हे ओढतो, खांदा ओढतो, आपला खांदा अडकतो, कवा बेबीचा खांदा अडकतो, तर त्या खांद्याला जर का अप्पर ट्रंकला जर का इंजुरी झाली वरच्या साईडनं, तर तिथं काय होते, तिथं हे होते काय म्हणतात, तिथं आपलं अर्थ पॅरालिसिस होऊ शकते. तर अर्थ पॅरालिसिसमध्ये रूट्स कोणत्या इन्व्हॉल्व राहतात, मेनली C5 नर्व इन्व्हॉल्व राहते आणि पार्टली म्हणजे थोडीफार C6 येते. मेनली कोणती नर्व इन्व्हॉल्व राहते, मेनली कोणतं रूट इन्व्हॉल्व राहते, C5. डिसेबिलिटी काय होते, अप्पर लिम मुवमेंट आर लॉस्ट. जे अप्पर लिमच्या मुवमेंट येतात त्या लॉस्ट होतात. काय होते, अबडक्शन लॉस होते, फ्लेक्शन लॉस होते, सुपिनेशन लॉस होते. मग ते काय राहते, आर्म राहते मेडिली रोटेटेड आणि अडक्टेड राहते. काय राहते ते, मेडिली रोटेटेड, मेडियल साईडला रोटेट राहते आणि अडक्टेड राहते. फोर आर्म काय राहते, प्रोनेटेड आणि एक्सटेंडेड राहते. ठीक आहे. याला काय म्हणतात, याला अजून पोलिसमॅन टिप्स पॅरालिसिस म्हणतात आणि वेटर्स टिप्स पॅरालिसिस पण म्हणतात. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट बघणार आहोत क्लमकेस पॅरालिसिस. नंतर येते क्लमकेस पॅरालिसिस. साईट ऑफ इंजुरी काय, लोअर ट्रंक ऑफ द ब्रॅकियल प्लेक्सेस. कॉज ऑफ इंजुरी, अनड्यू अबडक्शन ऑफ आर्म ॲज इन द हँड्स ऑफ द हाईट ऑर समटाईम इन द बर्थ इंजुरी. कधी बर्थ इंजुरीमध्ये किंवा समटाईम जर का आपण उंचावरून जात आहे आणि आपण कशाला तरी पकडलं तर आपल्या जे लोअर ट्रंक आहे तिथं झटका बसून तिथं डॅमेज होऊ शकते ब्रॅकियल प्लेक्सेसचं. ठीक आहे. नंतर यात रूट कोणते इन्व्हॉल्व आहे, मेनली T1 आणि पार्टली C8. ठीक आहे. डिसेबिलिटी काय होते, कंप्लीट क्लॉ हँड, व्हासोमोटर अँड ट्रॉफिक चेंजेस आणि क्युटॅनियस सेनेस्थेशिया. म्हणजे काय, क्युटॅनियस सेन्सेशन होत नाहीत आपल्याला. ठीक आहे. नंतर इथे लंबर नर्व प्लेक्सेस. ठीक आहे. लंबर नर्व प्लेक्सेस इतकं इम्पॉर्टंट नाही, पण आपल्याला बघायचे, आपल्याला सर्व नर्व प्लेक्सेस बघायचे. आपल्याला येऊ शकते, कोणता पण येऊ शकते. लास्ट टाइमला ब्रॅकियल प्लेक्सेस झालं तर या टाइमला चान्सेस येतं की सॅक्रल प्लेक्सेस येईल आपल्याला. ठीक आहे. फर्स्ट रूट इन्व्हॉल्व काय, L1 L2 L3 L4 हे रूट इन्व्हॉल्व येतं. सिच्युएशन कुठे, पासेस ऑब्लिकली आउटवर्ड पोस्टेरियर टू द psoas मेजर मसल अँड अँटेरियर टू द quadratus lumborum मसल. सप्लाय काय करते, लंबर प्लेक्सेस सप्लायज अँटेरोलॅटरल ॲबडॉमिनल वॉल आणि एक्सटर्नल जेनेटल्स अँड पार्ट ऑफ द लोअर लिम. ठीक आहे. याचे ब्रांचेस काय, I2 गॉल्फ हे त्याचं न्यूमॉनिक्स लक्षात ठेवायचं. I2 गॉल्फ हे काय, इलिओ हायपोगॅस्ट्रिक नर्व, इलिओ इंग्युनियल नर्व, जेनेटोफेमोरल नर्व, लॅटरल क्युटॅनियस नर्व ऑफ थाय, फिमोरल नर्व, ऑप्ट्युरेटर नर्व हे याच्या रूट व्हॅल्यूज होतात. L1 L2 L2 L3 L2 L3 L4 L2 L3 L4. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. एकदा दोनदा वाचलं की तुम्हाला लक्षात येऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. सॅक्रल नर्व प्लेक्सेस काय, L4 L5 S1 S2 S3 S4. ठीक आहे.
हे काय सॅक्रल प्लेक्सिस, सॅक्रल नर्व प्लेक्सिस. सिच्युएशन काय, सिच्युएटेड लार्जरी अँटेरियर टू द सॅक्रम, सॅक्रलच्या लार्जली कुठं होता, अँटेरियर टू द सॅक्रम. सप्लायज काय, बटक्स, पेरिनियम आणि लोअर लिम्सला सप्लाय करतात. ठीक आहे. नंतर सॅक्रल प्लेक्सिसमध्ये काय ते 2 पार्ट पडतात, एक अँटेरियर 1 डिव्हिजन पडते, एक डॉर्सल पोस्टेरियर डिव्हिजन पडते. ठीक आहे, किंवा व्हेंट्रल आणि डॉर्सल डिव्हिजन. ठीक आहे. तर याच्यात नाही का L5, L4, L5, S1, S2, S3, S4. ठीक आहे, हे राहते. हे काय फॉर्म करते, हे सर्व मिळून काय फॉर्म करतात, टिबियल पार्ट. टिबियल पार्टमध्ये S4 to S3, S4 to S3. आणि कॉमन पेरिनियल पार्ट कुठून ते L4 to S2, L4 to S2. आणि कॉमन पेरिनियल नर्व आणि टिबियल पार्ट ऑफ सियाटिक नर्व, हे दोन्ही, हे टिबियल पार्ट हे मिळून काय फॉर्म करतात, सियाटिक नर्व फॉर्म करतात. सियाटिक नर्व ही ही इम्पॉर्टंट नर्व आहे. ठीक आहे, सियाटिक नर्व कशापासून, कॉमन पेरिनियल नर्व आणि टिबियल पार्ट. ठीक आहे. आता हे L4, L5 हे सर्व मिळून काय टिबियल पार्ट. आणि असे लक्षात ठेवायचं, हे असे याचे एक तुम्ही हे करता यायचं, कमी करता यायचं. तर ही काय नर्व 2, याच्यात कोणते रूट इन्व्हॉल्व होतात, L4, L5 आणि S2, S1, L4, L5, S1. याला काय म्हणतात, नर्व 2. तर हे काय, हे नर्व 2 गॅमिलेस इन्फेरियर क्वाड्राटस फिमोरिस. नंतर काय ते L5, S1, S2, L5, S1, S2, L5, S1, S2 म्हणजे एक खाली येत राहायचं. ठीक आहे. नंतर येते याला काय, इथं काय नर्व 2 ऑब्टुरेटर इंटरनल आणि गॅमिलेस सुपेरियर. ठीक आहे. नंतर येते पोस्टेरियर क्युटेनियस नर्व ऑफ थाय, S1, S2, S1, S2, S3, S1, S2, S3. नंतर येते S2, S3, S4. नंतर येते S3, S4. हे काय नर्व 2 कॉकिजिस आणि लेवेटरोनी. ठीक आहे. आणि S2, S3, S4 मध्ये काय ते पुडेंडल नर्व, हे काय पोस्टेरियर क्युटेनियस नर्व ऑफ थाय. हे तुम्ही वाचला व्यवस्थित पॅटर्नमध्ये लक्षात ठेवलं की लक्षात येऊन जाते. नंतर हे उलटं करायचं, हे काय S4, S5, L4, L5, S1. नंतर येते L5, S2, S1, S1, S2 आणि S1, S2. सिम्पल आहे. ठीक आहे. तर हे काय सुपिरियर ग्लुटियल नर्व कशाला सप्लाय करते, ग्लुटियल मेडियस आणि ग्लुटियल मॅनिमस. ठीक आहे. नंतर येते ही याची रूट व्हॅल्यू इथं. नंतर इन्फेरियर ग्लुटियल नर्व कशाला सप्लाय करते, ग्लुटियस मॅक्सिमसला सप्लाय करते. आणि नंतर येते नर्व 2 पेरिफॉर्मस. ठीक आहे. या कशाच्या मसल येतात, या याच्या मसल येतात, ग्लुटियल रिजनच्या मसल येतात. ठीक आहे. चालते. आता आपण ऑब्ट्युरेटर जे एक्सटर्नल्स आहे त्याला फक्त सप्लाय कशाचा राहते, ऑब्ट्युरेटर नर्व करते. एक्सटर्नल्सला कोणती नर्व सप्लाय करते, ऑब्ट्युरेटर नर्व सप्लाय करते. ती कुठली आहे, ती लंबर प्लेक्सिसची नर्व आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर येते ऑटोनॉमिक नर्व सिस्टम. आता लोक आपण काय बघितलं, सेंट्रल नर्व सिस्टम बघितलं, ब्रेन स्पायनल कॉर्ड. नंतर आपण पेरिफेरल नर्व सिस्टम बघितलं. पेरिफेरल नर्व सिस्टममध्ये क्रॅनियल नर्व, स्पायनल नर्व आणि प्लेक्सिस बघितले सर्व. सर्वायकल, ब्रॅकियल, लंबर आणि आणि सॅक्रल प्लेक्सिस. याच्यात कॉक्सिजिस प्लेक्सिसमध्ये एकच ब्रांच राहते, काही इम्पॉर्टंट नाही, ते प्लेक्सिस पण फॉर्म नाही करत, एकच ब्रांच आहे. तर 31 पेअर येतं. ठीक आहे. तर हे सर्व तुम्ही आता लोक बघितलं. याच्यातलं ब्रॅकियल प्लेक्सिस इम्पॉर्टंट होतं. ब्रॅकियल प्लेक्सिस लास्ट इयरला विचारलं होतं, तर रिपीट पण होऊ शकते. आणि सॅक्रल प्लेक्सिस किंवा लंबर प्लेक्सिस आपल्याला विचारू शकतात. ठीक आहे. कोणतं जरी विचारलं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. नंतर इथे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. ANS consists of sensory neurons that convey information from receptors प्रायमरी इन द विसरा टू द CNS. म्हणजे काय, जे विसरल ऑर्गनचे जे रिसेप्टर्स राहतात तिथून इन्फॉर्मेशन कुठं नेतात, CNS सेंट्रल नर्वस सिस्टमपर्यंत, म्हणजे ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डपर्यंत येतात. ठीक आहे. मोटर न्यूरॉन्स काय करतात, CNS कडून इम्पल्स कुठं कंडक्ट करतात, स्मूथ मसल्स, कार्डियक मसल आणि ग्लँड्सला. ठीक आहे. सिन्स मोटर जे रिस्पॉन्स राहतात ते काय राहतात, आपल्या कंट्रोलमध्ये नाही राहत, म्हणून काय ANS जे आहे ते इनव्हॉलंटरी नेचरमध्ये राहते. आणि मोटर पोर्शन काय करते, 2 ब्रांचेस. मोटर पोर्शन जे रिस्पॉन्स कन्वे करते ते सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक 2 प्रकारे करते. तर याचे काय राहतात, सिम्पथॅटिक डिव्हिजन, पॅरासिम्पथॅटिक डिव्हिजन ANSचे. ठीक आहे. ANSचा जे मोटर पोर्शन त्याचं काय सिम्पथॅटिक डिव्हिजन आणि पॅरासिम्पथॅटिक डिव्हिजन. सिम्पथॅटिक डिव्हिजनला काय म्हणतात, थोरॅको लंबर डिव्हिजन. काय म्हणतात, थोरॅको लंबर डिव्हिजन. याच्यामध्ये T1 to T12 आणि L1 L2 हे नर्व इन्व्हॉल्व राहतात. ठीक आहे. नंतर इथे क्रॅनिओ सॅक्रल डिव्हिजन. याच्यात राहते 3rd, 7th, 9th and 10th क्रॅनियल नर्व आणि S2, S3, S4 सॅक्रल नर्व. ठीक आहे. याला काय म्हणतात, क्रॅनिओ सॅक्रल डिव्हिजन. कशाला, पॅरासिम्पथॅटिकला. आता सिम्पथॅटिक डिव्हिजन काय राहते, सिम्पथॅटिक डिव्हिजन राहते प्रिपेअर बॉडी फॉर इमर्जन्सी. सिम्पथॅटिक इमर्जन्सी, ज्याच्या नावामध्ये कमी आहे
पॅरामध्ये काय एक्स्ट्रा आहे, जे एक्स्ट्रा आहे ते नॉर्मली काम करते आणि जे सिम्पथॅटिक आहे ते इमर्जन्सीमध्ये काम करते. ठीक आहे. सिम्पथॅटिक काय करते, इमर्जन्सीमध्ये काय करते, ॲक्सेलरेट हार्ट रेट वाढवते, ब्लड व्हेसल कन्स्ट्रिक्ट करते, ब्लड प्रेशर वाढवते, पेरिस्टाल्सिस मुवमेंट इंटेस्टायनलची कमी करते आणि जे स्पिंक्टर येतं ते क्लोज करते. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सर्व वाढवते पण क्लोज काय करते, आपली पेरिस्टाल्सिस मुवमेंट कमी करते आणि स्पिंक्टर्स कमी करते. स्पिंक्टर्स जे येतं ते क्लोज करते. कोणते, आपले जे कार्डियक स्पिंक्टर वगैरे राहतात त्या एलिमेंटरी कॅनलमधले ते क्लोज करते. ठीक आहे. नंतर येते क्रॅनियोसॅक्युलर डिव्हिजन, पॅरासिम्पथॅटिक डिव्हिजन. हे काय करते, कन्झर्विंग आणि रिस्टोरिंग एनर्जी. हे काय करते, सर्व बॅक टू नॉर्मल आणते. आपले जे नॉर्मल जे पण सिम्पथॅटिक नर्वनं काम केलं ते बॅक टू नॉर्मल कोण आणते, पॅरासिम्पथॅटिक डिव्हिजन. हे काय करते, हार्ट रेट स्लो करते, इन्क्रीज पेरिस्टाल्सिस मुवमेंट इन्क्रीज करते आणि सर्व स्पिंक्टर्स ओपन करते. ठीक आहे. नंतर येते फॉर्मेशन ऑफ CSF. इम्पॉर्टंट टॉपिक आहे फॉर्मेशन ऑफ CSF. काय, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. याच्यात पहिल्यांदा येते व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन. CSF कुठं राहते, व्हेंट्रिकल्समध्ये राहते. ब्रेनमध्ये जे हॉलो स्पेसेस राहतात, कॅव्हिटीज राहतात त्यामध्ये प्रेझेंट राहते. ते याच्यात काय राहते, 4 इंटरकनेक्टेड कॅव्हिटीज किंवा हॉलो स्पेसेस ऑफ ब्रेन, त्याला काय म्हणतात, जे CSF प्रोड्यूस करतात आणि ट्रान्सपोर्ट कुठं करतात, ते ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला ट्रान्सपोर्ट करतात. ईच व्हेंट्रिकल आहे, जे 4 व्हेंट्रिकल आहे ते ईच व्हेंट्रिकल कशाने लाईन आहे, इपिनडायमल सेल ऑफ ऑर सिलिएटेड न्यूरोग्लियल सेल. याला काय म्हणतात, सिलिएटेड न्यूरोग्लियल सेल्स. प्लस अजून काय याच्यासोबत काय राहते, PI मॅटर विच फॉर्म्स, जे काय फॉर्म करते, कोरॉइड प्लेक्सस, व्हेअर CSF प्रोड्यूस, जिथं CSF प्रोड्यूस होते. हे 4 व्हेंट्रिकल्स कोणते येतं, राईट अँड लेफ्ट, लॅटरल व्हेंट्रिकल, थर्ड व्हेंट्रिकल, फोर्थ व्हेंट्रिकल. हे काय येतं, हे 2 लॅटरल व्हेंट्रिकल येतं, राईट अँड लेफ्ट लॅटरल व्हेंट्रिकल. नंतर इथे हे कशानं जॉईंट होतात, राईट अँड लेफ्ट सेप्टम ल्युसिडमनं जॉईंट होतात. नंतर लॅटरल आणि मिडल जे राईट अँड लेफ्ट जे लॅटरल व्हेंट्रिकल येतं ते कशाला फॉर्म, ते व्हेंट्रिक्युलर फोरामेननं थर्ड व्हेंट्रिकलला अटॅच होतात. ठीक आहे. ज्याला काय म्हणतात, फोरामेन ऑफ मुनरो. नंतर हे जे थर्ड व्हेंट्रिकल आहे ते सेरेब्रल ॲक्विड्युक्टनं कशासोबत अटॅच होते, फोर्थ व्हेंट्रिकलसोबत. आणि जी फोर्थ व्हेंट्रिकल आहे ती काय करते, सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्डसोबत अटॅच होते. हे काय, अँटेरियर व्ह्यू ऑफ 4 व्हेंट्रिकलची ही डायग्राम काढायची आपल्याला विचारलं तर. नंतर आता याची लोकेशन बघू. आता जे 2 व्हेंट्रिकल लॅटरल राईट अँड लेफ्ट व्हेंट्रिकल त्याची लोकेशन कुठे आहे, विदिन देअर रिस्पेक्टिव्ह हेमिस्फिअर. जे सेरेब्रमचे 2 हेमिस्फिअर राहतात, राईट अँड लेफ्ट, त्याच्यात हे प्रेझेंट राहतात. आणि काय, लार्जली C शेप राहतात. वेन दे हॅव हॉर्न प्रोजेक्ट इंटू, जर का त्याचं फॉर्म असलं, त्याला जे हॉर्न आहे ते कुठं प्रोजेक्ट होते, फ्रंटल, ऑसिपिटल आणि टेम्पोरल लोब्समध्ये. व्हॉल्यूम ऑफ दिस व्हेंट्रिकल्स इन्क्रीज विथ एज. हे जे लॅटरल व्हेंट्रिकल याचं व्हॉल्यूम नाही का एज सोबत इन्क्रीज होते. सेपरेटेड फ्रॉम अनदर व्हेंट्रिकल बाय थिन मेम्ब्रेन. जे इच अदर आहेत त्याच्या ते कशानं होतात, सिलिएटेड इपिथेलियमचं जे सेप्टम लुसिडम आहे त्यानं हे होतात, सिलिएटेड इपिथेलियमचं जे सेप्टम लुसिडम आहे त्यानं सेपरेट होतात. आणि कम्युनिकेट हे 2 व्हेंट्रिकल कसे कम्युनिकेट करतात, जे इंटरव्हेंट्रिकुलर फोरामिन आहे त्या फोरामिन ऑफ मुनरो म्हणतात, त्यानं ते कम्युनिकेट करतात कुठं, थर्ड व्हेंट्रिकलमध्ये. नंतर थर्ड व्हेंट्रिकल काय, कॅव्हिटी सिच्युएटेड बिलो लॅटरल व्हेंट्रिकल, जे दोन्ही येतात आणि बिटवीन लेफ्ट अँड राईट दोन्ही थॅलेमसच्या मध्येत राहते. ठीक आहे. नंतर इथे कम्युनिकेट्स विथ 4 व्हेंट्रिकल. आता थर्ड व्हेंट्रिकल 4 व्हेंट्रिकलसोबत कसं अटॅच होते, सेरेब्रल ॲक्विड्युक्टसोबत. काय, ही नॅरो सेरेब्रल ॲक्विड्युक्ट, ही कशी राहते, नॅरो राहते. फोर्थ व्हेंट्रिकल काय राहते, डायमंड शेप राहते. कॅव्हिटी लोकेटेड बिटवीन पॉन्स अँड सेरेब्रम. हे कुठं राहते, पॉन्स अँड सेरेब्रम अँड इन ब्रेन स्टेम. हे कुठं राहते, ब्रेन स्टेममध्ये. इट हॅज 3 स्मॉल फोरामेन. याला काय, 3 स्मॉल फोरामिन आहे. फोरामेन मोठं राहते, फोरामिना छोटे राहतात. मीडियन अपर्चर आणि 2 लॅटरल अपर्चर. हे काय करते, याच्यातून काय होते, या फोरामेनमधून काय होते, CSF कुठं जाते, सब ॲरोक्नॉइड स्पेसमध्ये जाते. कुठं जाते, सब ॲरोक्नॉइड स्पेसमध्ये राहते. आणि मग हे काय करते, हे जे डाऊन आहे कनेक्टेड कुठं होते, सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड. नंतर ही जी हे फोर्थ व्हेंट्रिकल आहे ते कुठं कनेक्ट होते, सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्डला कनेक्ट होते. तर हे आपण त्याचा फ्लो आहे काय, 2 लॅटरल व्हेंट्रिकल, इंटरव्हेंट्रिकुलर फोरामिना आणि थर्ड व्हेंट्रिकल हे जॉईंट होतात. थर्ड व्हेंट्रिकल फोर्थ व्हेंट्रिकल सोबत कशानं अटॅच होते, सेरेब्रल ॲक्विड्युक्टनं. ही कशी राहते, नॅरो राहते. ठीक आहे. नंतर इथे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. नंतर काय ते सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. CSF इज काय असते, क्लिअर कलरलेस ट्रान्सपरंट फ्लुइड दॅट सर्क्युलेट्स through ventricles of brain, subarachnoid space and central canal of spinal cord. Some lymphocytes add to CSF when flows through spinal cord. Formation of CSF काय होते, formed by choroid plexus situated within the ventricles.
कोरॅट प्लेसेस काय राहते, ब्रांचिंग ऑफ नेटवर्क ऑफ कॅपिलरीज प्रोजेक्शन कवर्ड बाय पी.आय. मॅटर अँड इपेंडायमल सेल्स. ठीक आहे. अब्सेंट इन, आता हे कोरॅट प्लेसेस कुठं अब्सेंट राहते, अँटेरियर अँड ऑर फ्रंटल हॉर्न, टेम्पोरल ऑर इन्फिरियर हॉर्न ऑर ऑसिपिटल हॉर्नमध्ये अब्सेंट राहते. ठीक आहे. नंतर आपण बघणार आहोत सर्क्युलेशन ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ते CSFचं जे सर्क्युलेशन आहे ते फॉर्मेशन कुठं होते, फॉर्मेशन होते लॅटरल व्हेंट्रिकल्समध्ये आणि थर्ड व्हेंट्रिकलसोबत कशानं अटॅच होतात, फोरामेन ऑफ मुनरो किंवा इंटरव्हेंट्रिकुलर फोरामिना. नंतर थर्ड व्हेंट्रिकल कशासोबत अटॅच होते, सेरेब्रो ॲक्वेडक्ट किंवा ॲक्वेडक्टस सेल्वियस. ठीक आहे. नंतर हे फोर्थ व्हेंट्रिकल काय होते, एक राहते फोरामेन ऑफ लुस्का आणि एक राहते फोरामेन ऑफ मॅगेंडिक. ठीक आहे. तर हे कशासोबत अटॅच होतात, हे होतात सिस्टर्ना मॅग्ना आणि सिस्टर्ना लॅटरॅलिस याच्यासोबत अटॅच होतात. आणि जे सिस्टर्ना मॅग्ना आणि सिस्टर्ना लॅटरॅलिस हे काय करतात, सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड आणि सब अराउंड स्पेस ही कुठं राहते, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये जे 3 मेनिंजेस राहतात तिथून हे कुठं जाते, तिथून जाते CSF ॲरॅक्नॉइड ग्रॅन्युलेशन्समध्ये. आणि नंतर हे कुठं जाते, नंतर याच्यातून जाते सुपिरियर सजॅटल सायनस म्हणजे ड्युरल सायनसमध्ये जाते. नंतर तिथून काय होतं, याचं CSFचं रिअब्झॉर्प्शन होते. हे काय सर्क्युलेशन ऑफ CSF. तर आपण अशा प्रकारे आपण नाही का सेंट्रल नर्वस सिस्टमचा पूर्ण पार्ट्स खतम केला. यामध्ये आपण पहिल्यांदा सेंट्रल नर्वस सिस्टम बघितली, सेंट्रल नर्वस सिस्टम बघितली, नंतर आपण सेंट्रल नर्वस सिस्टम बघितली. नर्वस सिस्टममध्ये आपण सेंट्रल नर्वस सिस्टम बघितली आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम बघितली. याच्यात आपण नर्व प्लेक्सेस वगैरे नर्व्स बघितल्या, क्रॅनियल नर्व, स्पायनल नर्व. नंतर आपण प्लेक्सेसेस बघितले. नंतर याच्यात आपण सोमॅटिक नर्वस सिस्टम बघितली. सोमॅटिक नर्वस सिस्टम स्केलेटल राहते, ॲनाटॉमिक नर्वस सिस्टम इनव्हॉलंटरी राहते. आणि याच्यात 2 बघितले, सिम्पथॅटिक, पॅरासिम्पथॅटिक ही नॉर्मलमध्ये काम करते आणि सिम्पथॅटिक एमर्जन्सीमध्ये काम करते. सिम्पथॅटिक एमर्जन्सीमध्ये काम करते. ही कशात काम करते, एमर्जन्सीमध्ये. ठीक आहे. हे काय करते, स्केलेटल मसलला सप्लाय करते. ठीक आहे. याच्यामध्ये आपण ब्रेन स्पायनल कॉर्ड बघितलं. नंतर हे सर्व झाल्यावर NS वगैरे झाल्यावर आपण CSF बघितलं आणि 4 व्हेंट्रिकल बघितले. 4 व्हेंट्रिकल्स बघितले आपण. ठीक आहे. आणि CSFचं सर्क्युलेशन बघितलं. हे सर्व टॉपिक आपल्याला आपल्या ब्लूप्रिंटमध्ये आहेत. ठीक आहे. तर आता आपण हे सर्व टॉपिक एंड केले. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे.